प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र. भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य माणूस भरडला गेलाय. 10 वर्षांमध्ये केवळ त्यांनी मतांचं राजकारण केलंय. जीएसटी, महागाई, कांदा निर्यात बंदी अशा निर्णयांमुळे संपूर्ण देशात विरोधाचे वातावरण तयार झाले, असा हल्लाबोल जयंत पाटील यांनी येवल्यातील ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांच्या रायगड निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलाय. येवला लासलगाव मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार यांना मोठ्या प्रमाणावर मताधिक्य मिळेल आणि महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केलाय. तत्पूर्वी विंजूर रोडवरील लॉन्स येथे झालेल्या बूथ आणि कार्यकर्ता मेळाव्याला देखील त्यांनी मार्गदर्शन केलंय. यावेळी हजारोंच्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. न्यूज लोकतंत्र 18 साठी अयूब शाह, येवला. माहीत नाही मला, पण मी सकाळपासून ज्या ज्या कार्यकर्त्यांशी बोललो सगळेच म्हणतात की 50, 60, 70 हजारापर्यंत आपल्याला मताधिक्य मिळेल. आमची भगरे सरांची सीट, तुतारी वाजवणारा माणूस यांच्या चिन्हावर उभी केलेली सीट राष्ट्रवादीची आमच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात विजयी होईल असं सगळीकडे वातावरण आहे. आता इथं जर आमच्या विरोधी बाजूला 1 लाख मताचं मताधिक्य देण्याची इच्छा कोणी व्यक्त केली असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. पण मला काही माहिती मिळालेली आहे, इथं आमचाच उमेदवार मोठ्या मताने विजयी होईल आणि या मतदारसंघात विशेषतः 50 ते 60 हजार मताचं मताधिक्य येवल्यात आमच्या उमेदवाराला मिळावं अशी सर्वांची अपेक्षा आहे. कल असा आहे की महाराष्ट्रातल्या जनतेनंच ही निवडणूक हातात घेतली आणि पुढारी असोत अगर नसोत पण जनता पुढे जाते आणि जनतेला या देशातला संविधान वाचवायचं आहे. महागाईवर, बेकारीवर जनता प्रचंड त्रासलेली आहे. GST कराची आकारणी चुकीच्या पद्धतीनं झाली आहे. गॅस महागला आहे, पेट्रोल महागला आहे, डिझेल महागला आहे. आंतरराष्ट्रीय किमती कमी झालेल्या असताना देखील याचा मनस्वी राग जनतेला आहे आणि म्हणून जनताच भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आज काम करते आणि त्यामुळं 32 ते 35 जागा या महाविकास आघाडीच्या निवडून येतील असा मला विश्वास आहे. आणि महाराष्ट्रात लोकांना हे लक्षात आलेलं आहे की काही लोकांनी उमेदवार उभे केलेले आहेत ते भारतीय जनता पक्षाला मदत करण्यासाठी उभे केलेले आहेत असं बऱ्याच ठिकाणी लोक बोलतात, मी बोलत नाही. आणि लोकांना लक्षात आलेलं आहे की मतं आपली विभागली तर भाजप निवडून येईल आणि म्हणून वंचित असेल किंवा अन्य काही लोक आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करून लोक महाविकास आघाडीला हात, मशाल किंवा तुतारी वाजवणारा माणूस याला मतदान सर्रास करताना दिसतात. लोक विचलित झालेले नाहीत. हा यावेळी महाविकास आघाडीचा मोठा विजय असण्याची नांदी आहे असं मला वाटतं. आता हा पुढचा प्रश्न आहे. आमच्या महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी यांनी एकत्रित बसून त्यांचा निर्णय करणार आहेत ते. त्यामुळे त्याच्यात कुठेही विसंगती तयार करण्याची माझी इच्छा नाही आहे. पवारसाहेब निश्चितपणाने माणिकराव भाऊंचं पवारसाहेबांचं प्रेम आहे. त्यामुळं पवारसाहेबांची सगळ्या समर्थकांची ही आशा आहे, अपेक्षा आहे. पण इंडिया आघाडीत समन्वयाने काम चालतं. त्यामुळे सगळ्यांशी एकत्रित बसून जो निर्णय होईल आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व जे असेल त्यांना सगळे मान्यता देतील आणि तीच व्यक्ती पंतप्रधान होईल. त्याची चर्चा आज करणं योग्य नाही. आता काय झालं आहे की पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे. नवे चेहरे आमच्या पक्षात आता पुढे यायला लागलेले आहेत. तरुण मुलं त्या मतदारसंघातली अतिशय चांगलं काम करत आहेत. त्यामुळं आम्हाला अजिबातच त्या ठिकाणी पर्याय नसेल तर तुम्ही म्हणताय त्या पर्यायाचा कदाचित विचार होईल. पण जवळपास 70-80% जागा जिथं आम्ही लढणार आहोत तिथं आता नवी जनता, नवी कार्यकर्ते, नवे चेहरे पुढे यायला लागलेत आणि तरुणांना संधी देण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार साहेब हे नेहमीच पुढे राहिलेले आहेत. आम्ही कशातून पुढे आलो तर 99 साली आम्हा सगळ्यांना संधी दिली. तसंच पवारसाहेबांना महाराष्ट्रात पुन्हा एकदा तरुण पिढीला आकार देण्याचा, दिशा देण्याचं काम करायचं आहे आणि त्यामुळे नव्या चेहऱ्यांना घेऊन पवारसाहेब कदाचित पुढच्या निवडणुका लढवतील असा माझा अंदाज आहे.